राम राम मंडळी, कसे आहात? तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये जास्त काही एवढं नाही आहे. आज फरशी वगैरे पुसली, म्हणजे घरातली साफसफाई केली आणि मॅगी वगैरे बनवली. एवढं कामं करून मग भूक लागली ते काय मॅगी बनवली. चला तर व्हिडिओ पहा. काय आवडलं नाही आवडलं नक्की सांगा, कमेंट करा. पिल्लू झोपलेले लागली, मग मी कामाला पटकन मी ना कपडे धुवून घेते. आणि म्हणजे अरे बापरे, हाताला लागलं माझ्या जोरात, काय करणार. मी कपडे ना धुवून घेते अगोदर. मशीनमध्ये नाही लावत मी कपडे, हाताने धुवून टाकते फटाफट फटाफट. ब्रशने घासायचे, नळ चालू करायचा मोठावाला आणि पटकन. त्या मशीनमध्ये कोण लावत बसलं, 4-4 वेळा पाणी त्यात लावत बसा, हे करत बसा, पाणी सगळं. मग ते मला काय आवडत पण नाही एवढे जास्त. मशीनचे कपडे धुतलेले मग मी हाताने धुते आणि नंतर मग ह्याच्यातनं सुकवते फक्त कपडे. जास्त पण होते कपडे, जरा जास्तच. ह्याच्यामध्ये पटकन सुकून निघतात ना. मग काय वाळायला टाकले, थोडेसे हवे खाल्ले तरी मग पटकन होऊन जातात. बघा, असे कपडे टाकते मी. साईडला जर पडले असते तरी मी चेक करते म्हणा. वरून स्पिन कॅप लावायची. मला स्पिन कॅप लावायचे तर माहितीच नव्हतं. मी तर पहिले खालीच ठेवायची स्पिन कॅप. काय राव, बघा, शिकलेलं ना शिकलेलं याच्यात असा फरक असतो. आपल्याला जर कुठल्या गोष्टीचं ज्ञान नसेल ना तर असे आपण गोंधळ घालतो. माझ्या कुठं बापाकडे होतं वॉशिंग मशीन. जाऊ द्या, वेळेनुसार सगळ्या गोष्टी घडतात. ते बघा, एवढं वॉशिंग मशीनचं हे नव्हतं, पण आणायला गेलं तर फिनाईल टाकून पुसून घेते फरशी. पिल्लू झोपली तर आपण आपला त्या डल्ला मारून घ्यावा कामावरती. मॉप आणला मी, नाही तर मी पहिले हाताने बसून पूर्ण घरभर साफ करणार. आता ह्याच्यामुळे ना पटकन होऊन पण जातं. 2-4 मॉप धुवून घेतले की रप मारून टाकलं. आता जर तुम्ही जर पाहत असाल ना तर कधी कधी मी मॉप मारते. पिल्लूला काय मजा वाटते की काय माहिती, एवढी खेळते ना ती एकटीच ते मॉप मारताना मला बघून. तिला हे मॉप काहीतरी नवीनच वाटतं. डस्टबिनची जागा पहिले चांगली स्वच्छ करून घ्यायची. सगळ्यात आजाराचं कारण तिथूनच चालू होणार, नाहीतर मग हे बघा पिल्लू. आम्ही मस्त फरशी पुसून झाल्यावर बसलेलो. थोडा वेळ म्हटलं 2 मिनटं बसावं, श्वास घ्यावा थंडगार, त्याच्यानंतर मॅगी बनवावी. तेवढ्यात पिल्लूचं रडणं धुडणं. म्हणजे घरातली कामं करा, यांचं खाऊ पिऊ घाला, म्हणजे स्वतःच्या पोटाकडे बघायचंच नाही माणसाने. यांना हागायला येतं, यांना मुतायला येतं. यांना कधी दूधच प्यायचं असतं, कधी यांना भूकच लागलेली असते. बरं आहे बाबा लहान लेकरांचं. तर मॅगी बनवली ना मी पातेल्यात, ह्याच्यामध्ये नाही बनवली, गॅसवरती नाही बनवली, ओव्हनमध्ये बनवली. म्हटलं ओव्हनमध्ये ठेवता येते, पिल्लूकडे लक्ष देत ना पटकन होऊन पण जाईल. 2 वेळा लावावं लागली मला ओव्हनमध्ये, 3-3 मिनिटासाठी. एकदा झालीच नाही, दुसऱ्यांदा झाली तर थोडंसं पाणी पण जास्त झालेलं. सुपी नूडल्स झालेले माझे, सुपी नूडल्स. ठीक आहे, काही इश्यू नाही. थोडं मीठ टाकून घेतलं वरून.
मी हे ओव्हनवरचं जे हे आहे ना, ओव्हनचा कपडा काय बोलतात आता नेमकं मला पण नाही माहिती, ते पण मी मिशोवरूनच मागवलेलं आहे. तेव्हा कितीला मागवले, 150 रुपयात 2 मागवले. हा फ्रीजचं कवर आणि त्याचं ओव्हनचं कवर चांगले पडले राव, मस्त होते. असे धूळ बसण्यापेक्षा आता पावसाळा चालू झाल्यावर मग हे सगळे कवर वगैरे धुवून काढलेली मी. बघा पहिल्यांदा असं हात लावत होते मी, कारण मला असं सवय आहे ना, हे करत बसायची, काढत बसायची. नंतर चटका बसला हाताला, कळलं. हे बघा सुपी नूडल्स, पाणी जास्त झालं त्याच्यात. आता बघा थोडंसं कमी झालं. अजून 2-3 मिनटं ठेवलं असताना पाणी एकदम हे झालं. थंड थंड जशी होणार ना, तसं तसं ते घट्ट होत जाणार. केस विंचरले, मॅगी खाल्ली. बरं, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडतं काय नाही, काय चेंजेस करायचेत का? आणि मला एक प्रश्न पण होता, तुम्हाला लोकांना विचारायचं होतं की मी मिशोच्या ऑर्डर जर अनबॉक्सिंग केल्या, तुम्हाला जर दाखवल्या इथं याच्यावरती काय बोलतात यूट्यूबवरती, तर जसे मी व्हिडिओ तिकडं बनवते ना, तसे यूट्यूबवर टाकले तर चालतील का? नुसते मिशोचे सगळे कपडे काढून वगैरे रिव्ह्यू दिला तर चालेल का? म्हणजे बघा, मी कपडे भरपूर मागवते, पण जे चांगले आहेत घालायजोगे, आपण चांगले कपडे घालतो तर लोकांना कशाला फालतूची काय पण अशी म्हणजे हे सांगून द्यायची, दिशाभूल करायची कशाला लोकांची. चांगलं तर चांगलंच. जे नाही आवडले ना, मी त्याच्यावर रील बिल नाही काढत आणि त्याचं काही देतच नाही मी ना, ते लोकांना दाखवत सुद्धा नाही, काहीच नाही करत. कारण आपल्याला लगेच कळतं कपड्याला हात लावल्यावरच की अरे कपड्याची क्वालिटी कशी आहे काय नाही ती. मग माणूस 200 रुपये 300 रुपये काय बोलतात ना जास्त टाकतं, नाही पण कपड्याची क्वालिटी चांगली पाहिजे. कम्फर्टेबल नसेल तर काय फायदा. चला, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझं चॅनल नवीनच आहे सध्या, अजून काही मी ग्रो झालेली नाही आहे. तुम्हाला काय आवडलं काय नाही, माझी लाईफस्टाईल आवडते का सांगा. चला तर मंडळी, नंतर भेटू. बाय बाय.